बातमी तळ कोकणात आहे। सिंधुदुर्गात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलेलं आहे। मुसळधार पावसामुळे भात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने अगदी धुमशान केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। संध्याकाळच्या वेळेस हा मात्र पाऊस सुरू होतो आणि मी जी काही दृश्य तुम्हाला दाखवत आहे इथे शेतकरी जे आहेत ते शेतकरी इथे भात जे आहे ते त्या चक्कीला लावून साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर बघायला गेलं तर ही जी शेती आहे ती शेती पूर्णपणे भिजलेली आहे आणि भिजलेली असताना ही शेती जे भात आहे ते भात त्यांना कुठेतरी उन्हात सुकवण्यासाठी हा प्रयत्न करावा लागतोय। म्हणजे कुठेतरी शेतकरी एवढी मोठी शेती करून देखील सुद्धा कुठेतरी मेटाकुटीस आलेला पाहायला मिळतोय। खरं तर माझ्यासमोर इथले शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत की त्यांनी शेती कशा पद्धतीने केली आणि त्याचा नेमका त्रास काय होतोय। काय सांगाल पलो, तुम्ही शेती करताय आणि आज ही शेती भिजलेली दिसते, अतिवृष्टीचं सुद्धा हे झालेलं आहे, कसं पाहताय? जो आपल्या कोकणात परतीचा पाऊस असतो तो अक्षरशः शेतकऱ्याला नकोसा होतो आणि त्यामुळे ही जी शेती आमची नुकसानात आहे। जवळपास तोंडाघासाला आलेलं म्हणजे 100% परिपक्व झालेली शेती आम्ही 15 दिवस थांबून पाऊस जाईल ह्या उद्देशाने आम्ही थांबून कापणी केली। त्याच्यात अक्षरशः म्हणजे नुकसानच दिसतंय आमचं। नुकसान असंही की ऑलरेडी पावसामुळे नुकसान, पुरामुळे नुकसान आणि आता तोंडाघासा आलेला घास आमचा हा परतीच्या पावसाने भिजून सगळं नुकसान। म्हणजे आम्ही शेतावरचं काय घेऊन जाणार तर एकतर गवत आणि थोडंफार भात, 100% भात नेणं अपेक्षित आम्हाला आता वाटत नाही। ही सगळी भिजलेली शेती, इथे सरकारचे अधिकारी येऊन जातात पण त्याचं आम्हाला फायदा वाटत नाही आहे। ते सर्वे करून जाणं हाच त्यांचा भाग असतो। अदरवाईज आम्हाला त्यांच्यापासून काही सरकारकडून काही नुकसान भरपाई अशी कधी मिळत नाही। नक्कीच बघा, शेतकरी असं म्हणतोय की इथे जी आम्ही शेती केलेली आहे ती आम्हाला फक्त नुसती भात शेती आहे तीच घरी घेऊन जायला लागणार आहे। म्हणजे कुठेतरी शेतकरी फार मोठ्या अडचणीत आलेला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।